हॅलो फ्रेंड्स. आज आपण एक वाक्य आहे ते तिन्ही काळामध्ये कसं वापरलं जातं ते पाहणार आहोत. वाक्य आहे मी येणार आहे. हे वाक्य तिन्ही काळामध्ये कशा पद्धतीने होते हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला इंग्लिश लवकरच समजेल. चला तर वाक्याची सुरुवात करूया. तीन काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळामध्ये वाक्य कसं होते, मी येत आहे. मी येत आहे म्हणजे येण्याची क्रिया चालू आहे, त्यामुळे इंग्लिशमध्ये कसे होईल, आय एम कमिंग. वाक्य भूतकाळामधील म्हणजे घटना घडून गेलेली असते त्यावेळी आय वॉज कमिंग. पास्टमध्ये आपण इथे वॉज वापरला आहे. घटना घडून गेलेली आहे, आय वॉज कमिंग म्हणजे मी येत होतो. घटना घडून गेलेली होती, त्यामुळे आपण काय म्हणतो, इथं वॉज प्रत्यय लावलेला आहे. आय वॉज कमिंग म्हणजे मी येत होतो. तिसऱ्या काळातील वाक्य म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळातील. मी येणार आहे, भविष्य काळातील घटना आहे, त्यामुळे आय विल कम. इंग्लिशमध्ये वाक्य कसे होईल, आय विल कम. भविष्य काळामध्ये जेव्हा आपण वाक्य बोलतो, तयार करतो, त्यामध्ये वाक्याच्या मध्ये विल हा शब्द वापरला जातो. म्हणजे कसे होईल वाक्य, आय विल कम, मी येणार आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणकोणती वाक्य पाहिजे असतील ते कमेंट करा, म्हणजे आम्ही तुमच्यासाठी त्या पद्धतीची वाक्य तयार करून देतो.